नमस्कार। आज आपण एका साध्या बाहीपासून एक डिझायनर बाही शिकणार आहोत। त्याला फोल्ड बाही असेही म्हणतात। ती बाही कटिंग कशी करायची, कपड्यावर शिवायची कशी, सगळे बारकावे तुम्हाला आज समजून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही बाही कपड्यावर कटिंग करून शिवायची कशी हे पण समजणार आहे। इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। इथे आपण घडीच्या बाजूला बाहीची लांबी, बाहीची उंची घेणार आहोत। ही बाही तुम्ही छोट्यामध्ये शिवू शकतात किंवा मोठ्यामध्ये पण शिवू शकतात। कितीही लांबीची 10-11 लांबीच्या बाहीमध्ये पण तुम्ही ती शिवू शकतात। आता आपण ही छोटी बाही बघणार आहोत। 5.5 इंचाची बाही लांबी आहे। 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 6.5 इंच। अस्तरची बाही असेल तर 1 इंच ऍड करा, बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे जी तुमचं छातीचं मापाचं ब्लाउज असेल त्या छातीचा चौथा भाग हे आपल्याला माप टाकायचं आहे। आता माझं हे 34 छातीचं आहे, त्यामुळे मी इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 इंच। तुमचं जे माप असेल ते तुम्हाला इथे छातीचा चौथा भाग हे अंतर घ्यायचं आहे। हे अंतर इकडे जोडून घेऊया। त्यानंतर जिथे आपण हे छातीचा चौथा भाग अंतर घेतलेलं होतं त्या अंतराचं मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। बाहीचा आकार देण्यासाठी हा जो बॉक्स आहे हा 3 इंचाचा बनवायचा आहे। बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्सची उंची बदलते आणि ह्या बॉक्सच्या उंचीनुसार बाहीचं फिटिंग छान बसत असतं। मग हे जे 3 इंचाचं अंतर घेतलेलं आहे त्याचे समान 3 भाग करायचे बाहीचा आकार देण्यासाठी। फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं। सेम आपल्या बाही साध्या बाहीचं आधी कटिंग करून मग आपण कोल्ड स्लीव्स शिकणार आहोत। ही जी बाजू आहे ती ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे तो ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूला पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। पूर्ण दंडघेर आहे 10 इंच, त्याच्या निम्मा अंतर आलं 5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे झालं 7 इंच आणि हे इकडनं जोडून घेतलेलं आहे। आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग त्यानंतर कोल्ड स्लीव्हचं आपण कटिंग बघणार आहोत। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। हा खोलगट भाग कट करण्यासाठी बाही उघडून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ह्या भागाचं कटिंग करायचं आहे। हे झालं आपलं साध्या बाहीचं कटिंग तयार। मग याच्यावरूनच आपल्याला कोल्ड स्लीव्हचं कटिंग करायचं आहे। मग काय करायचं, ही जी घडी आहे त्या घडीपासून आपल्याला इकडे मार्किंग करायचं आहे 1.5 इंच। आता तुम्हाला तिथला खोलगट भाग कसा हवा आहे, काठापदरामध्ये पण हे डिझाईन छान दिसतं। इकडे मी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि उभं हे अंतर आपण 2 इंचाचं घेणार आहोत। हे 2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि इथे हा गोलाकार दिलेला आहे। तुम्ही ते व्ही शेप मध्ये पण करू शकता, चौकोनी पण आकार देऊ शकता। इथे पाहिजे तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे आकार टाकू शकता। मी इथे गोलाकारात घेतलेला आहे। मग हा गोल आकार कट करून घ्यायचा। एक लक्षात ठेवा, हा गोल आकार कट केल्यानंतर फेकू नका, हा फार महत्वाचा आहे। ज्यावेळेस तुम्हाला बाही कपड्याला जोडायची आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या भागाची फार गरज पडणार आहे। हे बघा, ही बाही कटिंग केल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार आहे। ज्यावेळेस तुमचं कपड्यावर कटिंग होणार आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजला जेव्हा बाही जोडता ना त्यावेळेस काय होऊन जातं, हे इथे फट पडते किंवा ही भाग असं खोल फुगल्यासारखं होतो किंवा तरंगल्यासारखं इथे उचकते ही बाही। तसं होऊ नये तर बाही जोडताना काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजवर शोल्डर वगैरे सगळं जोडलं जातं, बाही जोडण्याच्या आधी हा जो तुकडा आहे हा शोल्डरच्या मध्यभागी जोडून ह्या बाजूला आणि ह्या बाजूला कपड्यावर मार्किंग करून घ्या आणि मग त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आणि त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत बाही जोडा। म्हणजे बाही जोडायलाही कमी पडणार नाही आणि ही जी बाही फुगते तरंगते वगैरे तशी होणार नाही। अशी प्लेन अंगावर बाही एकदम तुमची छान बसेल। मग ह्या ठिकाणी तुम्ही पाइपिंग करून घ्या, इथे लेस लावली तरी चालेल। ह्या ठिकाणी हा भाग उघडा येतो, मग तुम्हाला इथे उघडा नको असेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाचं तुमचं कॉन्ट्रास्ट मध्ये जे साडीचं डिझाईन असेल तो कपडा तुम्ही इथून आतमधून ह्या ठिकाणी असं वेगळ्या रंगाचा हा जॉईंट पण देऊ शकता। म्हणजे ही बंद पण बाजू तुम्ही करू शकता किंवा हा भाग तुम्ही ओपन ठेवून पण ह्या बाहीचं डिझाईन बनवू शकता। यानुसार तुम्ही काठापदराच्या साड्यांमध्ये, सिंथेटिक साड्यांमध्ये, कशामध्ये ह्या बाहीचा तुम्ही वापर करू शकता। ह्या बाहीची शिवण्याची पद्धत पण अगदी सोपी आहे। सेम अशाच पद्धतीने आपल्या बाहीचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।